स्वर्गाची राणी तू माते, स्वर्गाची राणी तू माते, या धरतीची तू आई गे माते, या धरतीची तू आई गे माते. स्वर्गाची राणी, दूतांची राणी, या धरतीची राणी म्हणजेच नित्य कुमारी पवित्र मरिया. आज तिच्या डोक्यावरती तो विजयाचा मुकुट, तिच्या डोक्यावरती विश्वासाचा मुकुट, तिच्या डोक्यावरती आशेचा मुकुट आज परमेश्वराने स्वतः बहाल केलेला आहे. कारण त्या मोठ्या परीक्षेमधून आपली स्वर्गीय माता, त्या मोठ्या परीक्षेमधून आपली या धरतीवरची माता पूर्ण चांगल्या मार्क्समधून पास झालेली आहे. जे जे अडथळे तिच्या जीवनामध्ये आलेले होते, ज्या ज्या संकटांना ती सामोरी गेलेली होती, ज्या ज्या लोकांनी तिच्या कार्यामध्ये अडचण आणण्याचा प्रयत्न केलेला होता, त्या सर्वांना मागे टाकून परमेश्वरावरती विश्वास ठेवून तिने आज स्वर्गामध्ये जागा मिळवलेली आहे. जेथे आपली पहिली आई, तिला आपण हेवा असे म्हणतो, जी परमेश्वरावरती विश्वास दाखवण्यासाठी कमी पडली, जिच्या हातून स्वर्गीय तो मुकुट हिरावून घेतलेला होता, जी परमेश्वराच्या हृदयामध्ये स्थान मिळवण्यासाठी कमी पडली होती, आज तिच्या जागेवरती पवित्र मरियेने बाजी मारली. तो विजयाचा मुकुट परमेश्वराच्या हातातून तिने घेतला आणि आज विजयासाठी ती पात्र आहे. आज ती स्वर्गीय राणी म्हणून संबोधली जात आहे. स्वतः दूतगण तिचं गौरव गात आहे. कारण तिने केलेल्या त्या महान कार्यामुळे, सॅक्रिफाईसमुळे आज ती स्वर्गीय व दूतांची राणी बनलेली आहे. आज देऊळ माता पवित्र मरिया ही स्वर्गीय राणी आहे, पवित्र मरिया ही दूतांची राणी आहे, याची आपल्याला परत एकदा आठवण करून देत आहे. व या पवित्र मरियेद्वारे आपल्या सर्वांना जो स्वर्गीय राजा आहे, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त, याच्याकडे घेऊन जात आहे. खरोखरच पवित्र मरिये सर्व स्त्रियांमध्ये धन्य, ज्या मरियेने, ज्या आईने आपल्या बाळ येशूला या जगामध्ये आणलं, ज्या आईने, ज्या स्वर्गीय राणीने आपल्या बाळ येशूला या वेंगेमध्ये घेतलं, ज्या स्वर्गीय राणीने, ज्या पवित्र मरियेने, आईने बाळ येशूला तिचं संगोपन केलं आणि सर्व मानव जातीसाठी आपलं एकुलते एक पुत्र दिलं. आज ती स्वर्गीय राणी म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताची अतिपवित्र मरिया, अतिपवित्र माता, तिचा स्वर्गरोहण, तिचं विजयाचा सोहळा आज आपण साजरा करत आहोत. खरोखर ती स्वर्गामध्ये घेतलेली आहे. आज त्या सुंदर अशा सिंहासनावरती ती बसलेली आहे. दूतांच्या सामर्थ्यामध्ये, दूतांच्या त्या गर्दीमध्ये जणू काही पवित्र मरिया एक उठून दिसत आहे. कारण ती सर्व गौरवास पात्र आहे. तिने दाखवलेल्या विश्वासामुळे आज तिचं देऊळ माता गौरवगीत गात आहे. खरोखरच पवित्र मरिया कुठल्याही गोष्टीमध्ये कमी पडली नाही. प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक वाटेवरती जणू काही तिची परीक्षा घेतली जात होती. जीवनाच्या प्रत्येक वाटेवरती दुःखाचा डोंगर होता, दुःखाचा महासागर होता, परंतु प्रत्येक वाट ती विश्वासाने चढली. तो दुःखाचा सागर ती आनंदाने पोहून गेली. कुठेही कुरकुर केली नाही, कोणालाही दोष लावला नाही, कोणावरती टीका केली नाही, परमेश्वरावरती कधीच अपशब्द बोलली नाही. तर सर्व गोष्टी या इवलीशा छोट्याशा हृदयामध्ये ठेवून ती आपली जीवन जगत गेली. खरोखरच तिचं आणि परमेश्वराचं नातं इतकं घट्ट होतं की कुठलीही व्यक्ती आणि कुठलीही जगातील अही गोष्ट तिला परमेश्वरापासून दूर करू शकली नाही. कधी कधी संत योसेफ आपल्या जीवनामध्ये गडबडला, त्याने अविश्वास दाखवला कधीतरी, परंतु पवित्र मरियेने विश्वास दाखवण्यासाठी कुठेही कसर सोडली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत तिने परमेश्वराला धरून राहिली आणि ती विश्वासात पास झाली. एवढंच काय, तर घाबरलेल्या शिष्यांना, ज्या शिष्याने 3 वर्ष आपल्या प्रभूच्या समवेत घालवलेली होती, त्या घाबरलेल्या शिष्यांना परत
त्या विश्वासाच्या झेंड्याखाली आणण्याचं कार्य त्या पवित्र मरीने केलेलं होतं. खरोखरच तिचा प्रत्येक विश्वास आपल्या बायबलच्या पानावरती एका शुभ्र अशा दवबिंदूप्रमाणे चमकताना आपल्याला दिसत आहे. आज पवित्र मरियेला आपण क्वीनशिप म्हणजेच स्वर्गीय राणी आहे असं आपण संबोधित आहोत. तिचा गौरवगीत गावत आहोत. सर्व दूत तिचा सन्मान करत आहोत. त्या पवित्र मरियेकडून विश्वासू जीवन कसं जगावे, त्याचप्रमाणे आशेचं जीवन कसं जगावे, खडतर जीवनात देखील स्मित हास्य कसे करावे आणि आपल्याजवळ परमेश्वर आहे ही सर्वात मोठी देणगी आहे. याच्याशिवाय दुसरी कुठली देणगी आपल्याला सुख देऊ शकत नाही. ही आपण पवित्र मरियेकडून कशी शिकावं हे आज आपला देवमाता सांगत आहे. पवित्र मरिया ही केवळ स्वर्गाचीच राणी नाही, ही केवळ धरतीचीच माता नाही, तर आपल्या सर्वांची माता आहे, जी आपल्यासाठी अहोरात्र मध्यस्थी करत आहे आणि तिच्या मध्यस्थीने परमेश्वर आपल्या गरजा पूर्ण करत असतो. आज तिच्या मध्यस्थीद्वारे त्या परमेश्वराकडे जाऊया आणि ज्याप्रमाणे ती जीवन जगलेले आहे ते जीवन जगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडून सामर्थ्य व कृपा मागूया. आमेन.